हाय हॅलो नमस्कार. चला आता आपण नेक्स्ट रेसिपी पाहणार आहे. ते म्हणजे हिरव्या केळीचे चिप्स. तर आपल्या महाराष्ट्रात हिरवी केळी बाजारात विकायला येत नाही. ते आपल्याला म्हणजे इथं बाहेर हिरवी केळी भेटते. तर आपण आता एक केळी घेतलेली आहे. तर केळीचं कधीही साल काढताना असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि नंतर ते साल काढायचं. तर आता आपण एक पोळपाट घेतलेला आहे. त्याच्या आधी केळीच्या दोन्ही साईडचे टोक आपण काढणार आहोत आणि केळीला असा साईडनं कट लावणार आहोत आणि ह्या प्रकारे केळीची साल आपण काढून घेणार आहोत. तर कच्च्या केळीची साल हाड व ते म्हणजे आपल्या हाताला उतण्याची पण शक्यता असते. तर बघा, केळी नॉर्मलशी अशी पिकल्यासारखी वाटते, पण थोडीशी वाटते. त्यामुळे आता माझ्याकडं ते केळीचं असते ना, काय म्हणतात त्याला, चिप्स करण्याचं, ते काही नाही आहे. म्हणून मी सुरीच्या साह्यानं बघा छोटे छोटे काप करणार आहे. तर ज्यांना केळी आवडत नाही त्यांच्यासाठी खूप भारी पदार्थ आहे केळीचा चिप्स. तर चिप्स आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो केळीचं चिप्स घ्यायला, तर खूप छोटे छोटे स्लाईस असते. तर पण आपल्याला माहीत नाही ते कधी बनवलेले, तर केव्हा पॅकिंग झालेली आहे त्याची, तर त्यामुळे केमिकल आहे की नाही. त्यामुळे आपण घरगुती कुठलेही पदार्थ करून खाल्लेले सर्वात उत्तम आणि बेस्ट आहे. तर अशा प्रकारे आपण केळीचे काप केलेले आहेत. तर बघा, एका केळीचे मी 25 ते 30 काप केलेले आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर छोटे छोटे पण काप करू शकतात. बघा किती थिक आणि स्लाइसली करत आहे. काप करताना एका गोष्टीचं लक्षात घ्यायची, जर मोठा काप झाला तर ते बाजूला काढायची आणि कमी पातळ काप घ्यायचं. तर आपल्याला आता केळीचे काप करून झालेले आहे आणि मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. मी कोणताही पदार्थ ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये करते, नॉनस्टिकच्या नाही. तर आपण तेल टाकलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी आपण गॅसवर ठेवलेलं आहे. मी पहिल्यांदा थोडं तेल टाकलेलं. मला वाटलं थोडेसे चिप्स थोड्या तेलमध्ये होते, पण ते नाही, जास्त तेलामध्येच ते चिप्स आपल्याला तळावे लागतील. तर अशा प्रकारे आपण तेल गरम ठेवलेलं आहे आणि चिप्सला काही जण तेलामध्ये नमक टाकतात. तर तेलामध्ये नमक टाकल्यानंतर तेल खराब होतं. त्यामुळे आपण आता असं वरतून मीठ टाकून चिप्सला हाताने असं पसरून घेणार आहोत. त्यामुळे आपलं केळीचं चिप्स खूप छान असं होणार आहे. चला, तर आपलं तेल असं बुडबुड सुटायला लागलेलं आहे तेलाला. तर बुडबुडी आलेला आहे. बघा, आपण एक चिप्स टाकून पाहूया. तेल किती बुडबुड्या सुटलेल्या आहेत तेलाला. तेल खूप प्रमाणात तापलेलं आहे. चिप्स करताना कधीही कडक तेलामध्ये चिप्स करायचं, जेणेकरून कडक तेलामुळे चिप्स केल्यामुळे केळी सुट्टे होते आणि ते एकदम कडक खरपूस आवाज येतो आणि वास पण त्याचा खूप छान येतो. तर बघा, आपले चिप्स तळायला चालू आलेलं आहे. किती छान असं प्रकारचं चिप्स दिसत आहेत. तेही खूप छान तापलेलं आहे. बाहेर पाऊस चालू आहे आणि आता हे गरम गरम चिप्स कुरकुरीत चिप्स खायला खूप मजा येणार आहे. तर अशा प्रकारे जे चिप्स चिटकलेले आहे ते मी काढण्याचा प्रयत्न केलेला करत आहे. तर बघा, हाय फ्लेमवर मी चिप्सचा कलर चेंज होत आहे आणि बघा, आता मी चिप्स काढून घेतलेला आहे आणि असं कुरकुरीत असा त्या चिप्सचा आवाज येत आहे. बघा, किती छान अशा चिप्सचा आवाज येत आहे. चला खाऊया. बाय बाय.